Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे प्रोग्रामिंग सी. त्याच्यामधला आपण 6वा चॅप्टर बघत आहोत. 6व्या चॅप्टर मधला आपला पहिला पॉइंट कव्हर झालेला आहे, जो म्हणजे स्ट्रक्चर हा चॅप्टर आहे. ते चॅप्टर 6वा आहे. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते पॉइंट बघितले ते बघूया. पहिला 6व्या चॅप्टर मधला आपण स्ट्रक्चर या चॅप्टर मधला पहिला पॉइंट होता इंट्रोडक्शन, फीचर अँड सिंटॅक्स ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचा इंट्रोडक्शन बघितला, तो लिहायचा कसा, सिंटॅक्स बघितला. त्याच्यानंतर आज कालच्या लेक्चरला आपण हे कव्हर केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपण डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन ऑफ अ स्ट्रक्चर, म्हणजे काल आपण काय बघितलं की स्ट्रक्चर ऍक्च्युअली लिहितात कसं. ठीक आहे, त्याच्या सिंटॅक्सवरनं एखादं एक्झाम्पल पण घेतलं आणि ते एक्झाम्पल एक्झिक्यूट पण करून दाखवलेलं आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर आपण आज ह्या लेक्चरला एखादं स्ट्रक्चरचं व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं आणि इनिशियलाइज कसं करायचं त्या स्ट्रक्चरचं व्हेरिएबल, हे आपण आज शिकणार आहोत. तर ह्या लेक्चरला आपण बघूया की डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन. ठीक आहे, तर आता बघा इथे बघा, आपण आता ह्या लेक्चरला शिकणार आहोत डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ अ स्ट्रक्चर. काल आपण सिंटॅक्स बघितला कसं लिहितात, तुम्हाला एक दाखवते. सिंटॅक्स आपण काल बघितलं. इथे हा सिंटॅक्स होता स्ट्रक्चरचा. स्ट्रक्चर कीवर्ड, त्याच्यानंतर स्ट्रक्चर नेम आणि त्याचे इलिमेंट, आणि ते हे असं स्ट्रक्चर डिक्लेअर करतात. ठीक आहे, तर आज आपण डिक्लेरेशन म्हणजे एखादं व्हेरिएबल घेऊन ते डिक्लेअर आणि इनिशियलाइज कसं करायचं हे स्ट्रक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, तर त्याच्या पहिला आपण काय बघूया की एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएबल. पहिला डिक्लेरेशन बघूया, त्याच्यानंतर इनिशियलाइज कसं करतात ते बघूया. डिक्लेरेशन, आता स्ट्रक्चर, व्हेरिएबल, डिक्लेरेशन. ठीक आहे, त्या दोन मेथड आहेत, दोन प्रकारे आपण करू शकतो. त्यातला पहिली मेथड काय आहे, डिक्लेअर कसं करायचं स्ट्रक्चर व्हेरिएबल. ठीक आहे, हे स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं ह्याची पहिली मेथड. ती काय आहे पहिला बघूया. तर आपल्याला पहिला सिंटॅक्स काय सांगतो स्ट्रक्चरचा, पहिला स्ट्रक्चर पाहिजे, कीवर्ड, त्याच्यानंतर स्ट्रक्चरचं नाव आणि त्याच्यामध्ये आयटम पाहिजे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने बघा, आपण पहिला स्ट्रक्ट हा कीवर्ड घेतलेला आहे स्ट्रक्चरचा. त्याच्यानंतर त्याचं नाव, स्ट्रक्चरचं नाव काय आहे, आता इथं आपलं एम्प्लॉई. आपण एक एक्झाम्पल घेऊनच तुम्हाला दाखवते की आता आपलं स्ट्रक्चरचं जे काही नाव आहे ते एम्प्लॉई आहे, म्हणजे स्ट्रक्ट एम्प्लॉई. आता एम्प्लॉई म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं, एखादी कंपनी आहे किंवा बँक आहे, बँकेमध्ये एखादे एम्प्लॉईज असतात, वर्कर्स असतात जे काम करतात, त्यांना काय म्हणतो आपण, एम्प्लॉई म्हणतो. तर ती जी काय एम्प्लॉई आहेत त्या एम्प्लॉईंचं काय काय असतंय, आता नेम असतंय, आयडी असतंय, सॅलरी असते. ठीक आहे, हे सगळे त्यांचे फीचर्स असतात. ठीक आहे, तर ते आपण घेऊया. एम्प्लॉईचं आपण काय घेतलंय, नेम घेतलेला आहे, त्याच्यानंतर आयडी घेतलेली आहे, एम्प्लॉई आयडी, आणि सॅलरी. तर आता नेम घेतल्यावर काय होणार, नेम हे व्हेरिएबल घेतल्यानंतर काय होणार, त्याचं डेटा टाईप काय राहणार, कॅरेक्टर. म्हणजे ही स्ट्रिंग झाली, नेम ही स्ट्रिंग झाली, त्याचा डेटा टाईप कॅरेक्टर राहिला. त्याच्यानंतर आयडी आल्यावर काय राहणार, एम्प्लॉई आयडी आल्यावर डेटा टाईप आयडी हा नंबर मध्ये असतो, त्याचा डेटा टाईप इंटिजर आला. त्याच्यानंतर सॅलरी हे पॉइंट मध्ये असते, फ्लोट, त्यामुळे त्याचा डेटा टाईप काय आला, फ्लोट आला. ठीक आहे, मग हे आपण डिक्लेअर करून घेतलं, म्हणजे ह्याला काय म्हणतात, आपण फक्त इथे डिक्लेरेशन करत आहोत. ठीक आहे, इथं आपण नेम, आयडी आणि सॅलरी हे डिक्लेअर करून घेतलं. त्याच्यानंतर आपण व्हाईट मेन मध्ये काय केलंय, स्ट्रक्ट जो हे आहे, स्ट्रक्ट कीवर्ड, त्याच्यानंतर एम्प्लॉईचं नाव, आणि हे एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे, व्हेरिएबल आपण डिक्लेअर करायला लागलोय, जे आपण आता ह्या लेक्चरला शिकणार आहे, स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, इथं फक्त आपण काय करून घेतलं, एक एम्प्लॉई नावाचं हे घेतलंय, त्याच्यामध्ये नेम, आयडी आणि सॅलरी घेतलेला आहे, हे आपण डिक्लेअर केलं इथं. त्याच्यानंतर आपण काय केलं, एक स्ट्रक्ट एम्प्लॉई मध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलाय, तो आहे एम्प्लॉई EMP1. मग आता हे एक्झिक्यूट होताना पूर्ण कोड कसा एक्झिक्यूट होणार, आता हे EMP1 आहे, हे काय करणार, या एम्प्लॉई स्ट्रक्ट मध्ये जाणार. मग ते एम्प्लॉई स्ट्रक्ट कुठं आहे, डिक्लेअर केलंय, तर इथे डिक्लेअर केलंय एम्प्लॉई स्ट्रक्ट. ठीक आहे, मग या एम्प्लॉई स्ट्रक्ट मधले जे काही आयटम्स आहेत, म्हणजे नेम, एम्प्लॉई आयडी किंवा एम्प्लॉई सॅलरी, हे सगळं काय होणार, हे इथं प्रिंट होणार ज्यावेळेला आपण एखादी व्हॅल्यू देतो ह्याला. हे आता थोडक्यात आपण नुसतं डिक्लेरेशन बघत आहोत, ह्याला काही व्हॅल्यू नाही. नेमला काही मी व्हॅल्यू दिल्या का, नेमला काही मी नाव दिले काय नाही, आयडी काय दिल्या काय नाही, सॅलरी काय दिल्या काय नाही, म्हणजे आपण काय केलेलं नाही, इनिशियलाइज केलेलं नाहीये. फक्त हे जे काही कोड आहे तो डिक्लेरेशन, म्हणजे आपण स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर कसं करतात हे बघत आहोत. तर ह्यामध्ये आपण काय केलंय,
पहिला आपण काय केलंय, एक एम्प्लॉई घेतलाय, स्ट्रक्चरचं नाव एम्प्लॉई आहे, त्याच्यामध्ये एम्प्लॉई नेम, आयडी आणि सॅलरी दिलेले आहे, त्याचे डेटा टाईप लिहिलेले आहेत. हे आपण डिक्लेरेशन फक्त केलेलं आहे आणि त्याचंच एक व्हेरिएबल म्हणजे या टोटल स्ट्रक्टचा एक व्हेरिएबल तयार केलाय, जो व्हाईड मेनमध्ये कॉल केलाय. म्हणजे स्ट्रक्ट एम्प्लॉई नेम आणि त्याचा एक व्हेरिएबल म्हणजे या एम्प्लॉईचा व्हेरिएबल घेतलाय, तो आहे EMP1. ठीक आहे, हे EMP1 आहे, हे व्हेरिएबल आहे. तर आता बघा बाळांनो, म्हणजे हा एक्झिक्यूट होताना ज्यावेळेला हा एक्झिक्यूट होईल त्यावेळेला या व्हाईड मेन मधला हा EMP1 हा व्हेरिएबल ह्याच्यामध्ये मी काय स्टोअर केलंय तर स्ट्रक्ट EMP एम्प्लॉई. ठीक आहे, मग हा EMP व्हेरिएबल कुणाला इंडिकेट करतो, स्ट्रक्ट एम्प्लॉईला. मग तो स्ट्रक्ट एम्प्लॉई कुठं आपण डिक्लेअर केलाय तर वरती डिक्लेअर केलाय, जो आहे हा स्ट्रक्ट एम्प्लॉई. मग स्ट्रक्ट एम्प्लॉई मध्ये काय काय आहेत आयटम्स तर एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई आयडी आणि सॅलरी. ठीक आहे, म्हणजे हे कसं एक्झिक्यूट होणार कळलं, कसं कॉल होणार. पहिला जो काही स्ट्रक्ट आहे या स्ट्रक्टचा एक व्हेरिएबल तयार केलेला आहे, जो आपण नंतर प्रिंट करणार आहे. प्रिंट करताना आपल्याला हे सगळं 1 by 1 कॅरेक्टर, नेम, आयडी आणि सॅलरी हे सगळं प्रिंट करत बसायची गरज नाही. त्यासाठी आपण काय केलंय, स्ट्रक्ट यूज केलाय. स्ट्रक्ट काय यूज करायचं कळालं, स्ट्रक्ट कसं डिक्लेअर करायचं कळालं. हे फक्त आपण डिक्लेरेशन चाललंय, ह्याला कोणतीही व्हॅल्यू अजून पास केलेली नाही. नेमला काही नेम दिलेलं नाही आहे, आयडी दिलेली नाही आहे, सॅलरी दिलेली नाही, हे फक्त डिक्लेरेशन आहे. तर हे का केलं आपण हे असं, या होल स्ट्रक्टचा एक व्हेरिएबल घेऊन तो व्हेरिएबल प्रिंट करायचं जिथं तिथं. ठीक आहे, जिथं तिथं तुम्हाला हे व्हेरिएबल नुसतं दिलं की ते प्रिंट होतं. म्हणजे तुम्हाला टोटली सगळं नेम, प्रत्येक वेळेला नेम प्रिंट करत बसायला लागत नाही किंवा आयडी प्रिंट करत बसायला लागत नाही किंवा ही सॅलरी प्रिंट करत बसायला लागत नाही. फक्त या होल स्ट्रक्टचा एक व्हेरिएबल तयार करायचा, तो व्हेरिएबल इथं द्यायचा, आपोआप ते एक्झिक्युशन कसं होणार, या नेम मध्ये काय स्टोअर आहे स्ट्रक्ट एम्प्लॉई, ते स्ट्रक्ट एम्प्लॉई कुठे डिक्लेअर केलंय वरती, व्हाईड मेनच्या वरती. मग त्यामध्ये काय काय आहे, नेम, आयडी आणि सॅलरी. मग हे सगळं काय होणार, प्रिंट होणार डिरेक्टली. ठीक आहे, हे आता डिक्लेरेशन आहे. आता हे एक पद्धत आहे लिहायची. ठीक आहे, हे डिक्लेअर करायची, स्ट्रक्चर व्हेरिएबल हे डिक्लेअर करायची ही पद्धत आहे. तुम्ही व्हाईड मेन मध्ये डिक्लेअर करू शकता एक व्हेरिएबल घेऊन. आता दुसरी पद्धत बघूया की काय आहे. ही दुसरी पद्धत आहे, दुसरी मेथड आहे. आपण पहिला काय केलं, स्ट्रक्ट एम्प्लॉई घेतला, त्याच्यानंतर त्याचा नेम, आयडी आणि सॅलरी घेतली, हे आपण डिक्लेअर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मगाशी व्हाईड मेन मध्ये काय केलं की स्ट्रक्ट एम्प्लॉई आणि त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घेतला जे EMP1 आहे. ठीक आहे, तर इथं आपण दुसरी पद्धत काय आहे, तुम्ही एकतर हे असं करू शकता या व्हाईड मेन मध्ये लिहून, किंवा दुसरी पद्धत तुम्ही हे इथं डिक्लेअर करायचं, स्ट्रक्ट एम्प्लॉई ह्याचं जे काही तुम्ही डिक्लेरेशन करताय ते नेम, आयडी आणि सॅलरी, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट बंद झाल्यानंतर इथं EMP1 जरी डिक्लेअर केलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे काय होणार, इथं आपण कसं स्ट्रक्ट एम्प्लॉई, या स्ट्रक्ट एम्प्लॉईचा एक व्हेरिएबल इथं डिक्लेअर केला, इथं फक्त काय होणार, हे जे काही EMP आहे हे इथं डिक्लेअर करायचं. म्हणजेच इथं बघा दुसरी पद्धत, इथं न डिक्लेअर करता डिरेक्टली तुम्ही इथं या ब्रॅकेटच्या इथं डिक्लेअर करायचं EMP1. मग आता एक्झिक्युशन याचं पण सेमच राहणार. याच्यामध्ये EMP जो काही या स्ट्रक्ट एम्प्लॉईचा व्हेरिएबल आहे EMP, मग तो EMP कुठं आहे, इथं आहे डिक्लेअर केलेला EMP1. EMP1 हा स्ट्रक्ट एम्प्लॉई मध्ये जाणार, स्ट्रक्ट एम्प्लॉई मधलं जे काय नेम, आयडी आणि सॅलरी हे डिक्लेअर हे होणार, प्रिंट होणार. ठीक आहे, तर आता आपण नुसतं डिक्लेरेशन बघितलं जे आहे दोन पद्धतीचं. एकतर तुम्ही या व्हाईड मेन मध्ये डिक्लेअर करा किंवा हे असं सुद्धा डिक्लेअर करा, डिरेक्टली इथं स्ट्रक्चरचं ब्रॅकेट संपल्यानंतर डायरेक्टली एक व्हेरिएबल घ्या आणि तो इथं प्रिंट करा. ठीक आहे, डिक्लेअर करा, हेही सुद्धा चालतं. ह्या दोन पद्धती तुम्हाला समजल्यात. जी आहे पहिली ही व्हाईड मेनच्या आत डिक्लेअर करायचं, दुसरी आहे ही. ठीक आहे, तर आता बघा हे सगळं आपण डिक्लेअर करतोय, त्याच्यानंतर आपण आता इनिशियलाइज बघायचं. मग इनिशियलाइज झाल्यानंतर एक आपण टर्बो सी प्रोग्रामवर एक एक्झाम्पल घेऊन आपण ते एक्झिक्यूट करून बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं, फक्त स्ट्रक्चरचं व्हेरिएबल जे हे व्हेरिएबल आहे हे डिक्लेअर कसं करायचं हे बघितलं. आता आपण बघणार आहे सेकंड पद्धत, स्ट्रक्चरचं इनिशियलायझेशन कसं करायचं. ठीक आहे, आता स्ट्रक्चर व्हेरिएबल मध्ये दोन पद्धती आहेत, ज्यामध्ये असं एक व्हेरिएबल डिक्लेअर करता येतं आणि सेकंड वन असं एक पद्धत आहे जी डिक्लेअर करायचं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत व्हेरिएबल इनिशियलाइज कसं करायचं.
ठीक आहे. आपण डिक्लेरेशन मध्ये दोन पद्धती बघितल्या, एक तसं आणि एक असं, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट जे बघणार आहे व्हेरिएबल इनिशियलाइज कसं करायचं. डिक्लेरेशन कळालं, आता इनिशियलाइज कसं करायचं बघूया. इनिशियलाइज करताना त्याच्यामध्ये सुद्धा ही पहिली पद्धत आहे, त्याच्यानंतर आणखीन एक पद्धत आहे, दुसरी पद्धत आहे, त्यानंतर तिसरी आहे. आता वन बाय वन बघूया. पहिली बघूया की व्हेरिएबल इनिशियलाइज कसं करायचं. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे आतापर्यंत आपण कसं केलं, व्हेरिएबल डिक्लेअर कसा केला, स्ट्रक्चरचं नाव एम्प्लॉई नेम आयडी आणि सॅलरी घेतली, हे डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर व्हाईड मेन मध्ये म्हणजे इंट मध्ये आपण काय, इंट मेन मध्ये काय केलं, हे स्ट्रक्टर एम्प्लॉई आणि एम्प्लॉई 1 हे एक व्हेरिएबल घेतलं. आता व्हेरिएबल झालं, त्या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन करायची, म्हणजे त्या व्हेरिएबलला आपण इनिशियलाइज करायची व्हॅल्यू, त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल इनिशियलायझेशन. म्हणजे कळालं बाळांनो तुम्हाला, व्हेरिएबलला व्हॅल्यू ज्या वेळेला आपण असाइन करतो, व्हॅल्यू देतो, त्याला आपण म्हणतो इनिशियलायझेशन. ठीक आहे. तर हे बघा, ह्या एम्प्लॉई आतापर्यंत आपण काय केलं, हे स्ट्रक्टर हे डिक्लेअर करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्या व्हाईड मेन मध्ये आपण स्ट्रक्टर एम्प्लॉई आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला, हे डिक्लेरेशनचा पार्ट झाला. त्याच्यानंतर आपण इनिशियलाइज म्हणजे ह्या व्हेरिएबलला आपण एक व्हॅल्यू देणार आहे. तर ती कशी, आता बघा ह्यामध्ये ही पहिली पद्धत आहे, हे इनिशियलाइज कसं करायचं त्याची पहिली पद्धत शिकून घेऊया. हे आपला ते सेमच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करणार आहे, म्हणजे हे एम्प्लॉईचंच एक्झाम्पल. एम्प्लॉई घेतलं, एम्प्लॉईचे जे काही पॅरामीटर आहेत ते दिलेले आहेत, जे काही नेम असतं एम्प्लॉईचं, आयडी असते, सॅलरी असते, हे डिक्लेअर केले. त्याच्यानंतर त्याच्या वाईड मेनमध्ये स्ट्रक्टर एम्प्लॉई आणि त्याचं व्हेरिएबल घेतले. तर त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू कशी द्यायची, म्हणजे आता बघा हे व्हेरिएबल 1 आहे, एम्प्लॉई 1 आहे, ते कुठे जाणार, स्ट्रक्टर एम्प्लॉई मध्ये. स्ट्रक्टर एम्प्लॉई कुठे डिक्लेअर केलंय, स्ट्रक्टर एम्प्लॉई, त्याच्यामध्ये काय काय नेम आयडी आणि सॅलरी. मग बाळांनो आता ह्या व्हेरिएबल मध्ये हे जे काही नेम आयडी आणि सॅलरी आहेत, ते नेम मध्ये कसं असणार आहे, नेम म्हणजे काय येणार, आता एम्प्लॉईचं नाव येणार, ते आपण इथं डिक्लेअर केलं राम. ठीक आहे. तर ते स्ट्रिंग असल्यामुळे डबल कोट मध्ये आलं. त्याच्यानंतर दुसरं काय, एम्प्लॉई आयडी, कोणती आयडी, एम्प्लॉई आयडी 01 आहे, म्हणजे त्याचं आयडी काय आहे, 1 आहे. ठीक आहे, 01 आहे, सॉरी 1 आहे. ठीक आहे. तर त्याची आयडी काय राहणार, एम्प्लॉईची 1. त्याच्यानंतर त्याची सॅलरी काय 10,000 आहे, म्हणजे ती काय त्या पॉईंट मध्ये आली. ठीक आहे. ज्यावेळेला डिजिट असतं त्यावेळेला डबल कोट येत नाही वर, फक्त स्ट्रिंगला तेवढासा डबल कोट येतं. ठीक आहे. तर आता आपण इथं कोणकोणते पॅरामीटर घेतलेले आहेत, जे आहेत नेम आयडी आणि सॅलरी, मग ते इथं डिक्लेअर करून घ्यायचे. नेम काय आहे, राम, त्याच्यानंतर आयडी काय आहे 1 आणि त्याची सॅलरी काय आहे 10,000. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, हे सगळं इथं त्याला व्हॅल्यू असाइन केली. ह्या ज्या काय आयटम्स आहेत त्याला काय, हे व्हेरिएबल्स आहेत, नेम आयडी आणि सॅलरी, याला व्हॅल्यू असाइन केली. म्हणजे आपण कसं केलं बघा बाळांनो, इथं आपण पहिला काय केलं, एम्प्लॉई 1 हे काय व्हेरिएबल घेतलं, त्या व्हेरिएबल मध्ये हे स्ट्रक्टर म्हणजे हे जेवढे काही या स्ट्रक्टर मध्ये जेवढे काही आयटम्स आहेत त्याला आपण व्हॅल्यू असाइन केली. कशी केली कळालं, हा प्रोग्राम मी जे काही दिलेला आहे हा एक्झिक्यूट तुमच्या टर्बोसीवर तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल फरक काय आहे आणि कसं डिक्लेअर करतात. ठीक आहे. हे आपण डिक्लेरेशन म्हणजे हे व्हेरिएबल एका व्हेरिएबलला या सगळ्या व्हॅल्यू असाइन केल्या, इनिशियलाइज केल्या. ठीक आहे. त्या इनिशियलाइज कशा केल्या, कोणत्या बेसिसवर केल्या, ह्या बेसिसवर. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे डिक्लेअर करताना पहिला नेम केलंय म्हणल्यावर इनिशियलाइज करताना सुद्धा पहिला हा नेमच आलं पाहिजे, आणि तुम्ही नंतर काय केलंय, आयडी केलंय, मग दुसऱ्या वेळी आयडीच आला पाहिजे, तिसऱ्या वेळी सॅलरी काय आहे, सॅलरी, तर तिसऱ्या वेळी सॅलरीच आली पाहिजे. तुम्ही जर इथे डिक्लेअर करताना पहिला नेम आयडी आणि सॅलरी केलाय आणि इथे इनिशियलाइज करताना पहिला 1 दिला, त्याच्यानंतर 10,000 सॅलरी दिला आणि त्याच्यानंतर हे नेम दिला राम, असं चालत नाही. जसं तुम्ही डिक्लेअर केलाय तसंच तुम्ही इथं इनिशियलाइज व्हॅल्यू करायच्या. ठीक आहे. हे इनिशियलायझेशन झालं. आता हे कळलं तुम्हाला इनिशियलाइज कसं करायचं, ही झाली पहिली पद्धत. ठीक आहे. आता आपण दुसरी बघूया की इनिशियलायझेशनची दुसरी पद्धत काय आहे. जशी आपण डिक्लेरेशनची बघितल्या 2 पद्धती, तशाच इनिशियलायझेशनच्या सुद्धा आहेत 2 पद्धती, ज्यामध्ये आपण पहिल्या पद्धतीमध्ये कसं केलं, इथं इनिशियलाइज केलं. तेच सेम आता आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण बघणार आहे. हे काय स्ट्रक्चर आपण डिक्लेअर केले, आता इनिशियलाइज म्हणजे या व्हेरिएबलला आपण काहीतरी व्हॅल्यू देणार आहे. आपण ते पहिल्या पद्धतीत कुठं बघितलं, इथं बघितलं, म्हणजे या इंट मेनच्या आतमध्ये आपण काय केलं, इनिशियलाइज केल्या व्हॅल्यू. तर तेच आता आपण इथं सुद्धा करू शकतो. ह्याच्या इथं न करता आपण इथं करायचं, म्हणजे डिरेक्टली आपण जे स्ट्रक्टर एम्प्लॉई आहे तिथं डिक्लेअर केलेलं आहे त्याच्याच ब्रॅकेटच्या बाहेर आपण
एक व्हेरिएबल घेतले, त्या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे. ठीक आहे. कशा पद्धतीनं पहिला नेम आहे त्यामुळे नेम येणार, त्याच्यानंतर आयडी आहे म्हणून आयडी येणार, त्याच्यानंतर सॅलरी आहे म्हणून सॅलरी येणार. ठीक आहे. अशा पद्धतीनं इथं इनिशियलाइज केलं. हे असं इनिशियलाइज करतात. ही दुसरी पद्धत झाली इनिशियलायझेशनची. त्याच्यानंतर आपण बघूया तिसरी पद्धत काय आहे इनिशियलायझेशनची. आपण काय बघितलं, पहिला डिक्लेरेशन बघितलं. डिक्लेरेशनमध्ये 2 पद्धती आहेत, ज्यामध्ये ही एक आहे आणि ही एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशनमध्ये कसं इनिशियलाइज करतात, म्हणजे ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू कशा द्यायच्या, कशा पास करायच्या या सगळ्या व्हेरिएबलला. ठीक आहे. एक व्हेरिएबल घेऊन. ठीक आहे. ते बघितलं, त्यातली पहिली पद्धत बघितली. ही दुसरी आहे. डिरेक्टली तुम्ही इथे इनिशियलाइज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी बघूया की काय आहे. युजिंग अ डॉट ऑपरेटर. तिसरी पद्धत आहे युजिंग अ डॉट ऑपरेटर तुम्ही करू शकता. आता पहिला काय करायचं, व्हॅल्यू इनिशियलाइज करायच्या आधी आपण स्ट्रक्चर व्हेरिएबल घेतलेले आहेत. स्ट्रक्चर डिक्लेअर केलेलं आहे एम्प्लॉई, त्याच्यानंतर नेम, आयडी आणि सॅलरी. त्याच्यानंतर मेन ह्याच्यामध्ये आपण तिसरी पद्धत शिकत आहोत की ह्या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू कशी इनिशियलाइज करायची. आपण काय केलं, व्हाईड मेनमध्ये सिम्पली स्ट्रक्ट हा कीवर्ड घेतला, एम्प्लॉई जे काय स्ट्रक्चरचं नाव आहे एम्प्लॉई आणि त्याचा आहे हा व्हेरिएबल आहे. तर त्या व्हेरिएबलला ह्या नेम, आयडी आणि सॅलरी तिसऱ्या पद्धतीनं कशा इनिशियलाइज करायच्या, व्हॅल्यू कशी असाइन करायची. बघा इथं काय सांगितलंय, स्ट्रक्ट कॉपी म्हणजे सिम्पली नेम कॉपी होणार. ठीक आहे. ह्या व्हेरिएबल म्हणजे एम्प्लॉई 1 डॉट नेम म्हणजे हे नेम. ठीक आहे. त्याला नेम काय झालं, श्रुती हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन काय आहे, आयडी. तर आयडी कशी करायची, EMP1 डॉट म्हणजे डॉट आणि एम्प्लॉई आयडी आणि आयडी इज इक्वल टू काय असेल ते, म्हणजे 1 आहे, 01 आहे तर 1 आयडी त्याची. त्याच्यानंतर EMP1 डॉट सॅलरी इज इक्वल टू 10,000. ठीक आहे. आता कळालं तुम्हाला. म्हणजेच बाळांनो इथं बघा, हे जे नेम आहे ते नेम घेतलंय आणि त्याला काहीतरी स्ट्रिंग दिल्या, म्हणजे नेम दिलेला आहे. त्याच्यानंतर सेम तसंच हे व्हेरिएबल डॉट जे काही ही आयडी आहे, ही आयडी घेतली आणि इज इक्वल टू त्याचं आयडी कोणती आहे, 1 आहे, म्हणजे 01 आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे 1 पण देऊ शकता, असं काही नाही, 01 दिलेला आहे. त्याच्यानंतर सेम हे व्हेरिएबल घेऊन EMP1 डॉट ही जी काही सॅलरी आहे तीच आपण सॅलरी लिहिली आहे, सॅलरीची व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली ती म्हणजे 10,000. म्हणजे कळालं तुम्हाला आता ह्या पद्धतीमध्ये कसं इनिशियलाइज करतात. हे असंही करतात, हे असं किंवा हे असंही करतात. ठीक आहे. तर हे आपण काय यूज करून केलेलं आहे, युजिंग डॉट ऑपरेटर. जिथं आपण एम्प्लॉई व्हेरिएबल डॉट नेम, व्हेरिएबल डॉट एम्प्लॉई आयडी, व्हेरिएबल डॉट सॅलरी हे डॉट ऑपरेटर वापरून आपण केलेलं आहे. तर आपण बघितलं इनिशियलायझेशन, व्हेरिएबल इनिशियलायझेशन, त्यामध्ये ही पहिली मेथड आहे जी ही आहे. त्याच्यानंतर आपण बघितली दुसरी पद्धत इनिशियलाइज म्हणजे व्हॅल्यू कशी असाइन करायची व्हेरिएबलला ते बघितलं. त्याच्यानंतर आपण तिसरी पद्धत बघितली, तिसरी मेथड बघितली जी आहे युजिंग डॉट ऑपरेटर. तर ही तिसरी पद्धत आहे डॉट ऑपरेटर. ठीक आहे. तर आज आपण लेक्चरमध्ये ह्या सेशनमध्ये काय बघितलेलं आहे की पहिला आपण ह्या लेक्चरमध्ये काय बघितलं, डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन ऑफ अ स्ट्रक्चर. त्यामध्ये पहिला आपण स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं हे बघितलं, त्याची पहिली पद्धत. त्याच्यानंतर त्याची दुसरी पद्धत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं व्हेरिएबल इनिशियलाइज म्हणजे व्हॅल्यू कशी असाइन करायची व्हेरिएबलला, त्याची ही पहिली पद्धत आहे. ही पहिली पद्धत आहे बघितली. त्याच्यानंतर ही दुसरी पद्धत बघितली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही तिसरी पद्धत बघितली जी आहे युजिंग डॉट ऑपरेटर, ही तिसरी पद्धत बघितली. तर आता आपण हे सगळं जे आपण आता बघितलं, डिक्लेअर कसं करायचं व्हेरिएबल, इनिशियलाइज कसं करायचे व्हॅल्यू, त्याला असाइन कशी करायची, हे सगळं आपण का बघतोय स्ट्रक्चर. आपण ह्याच्या आधीपर्यंत काय करत आलो, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलो व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबल कशाला म्हणतात, ते डिक्लेअर कसं करायचं, इनिशियलाइज कसं करायचं, त्याच्यानंतर डेटा टाईप बघितले. हे सगळं आपण बाळांनो बघितलं. पण प्रत्येक वेळेला काय होत होतं, ज्यावेळेला मला प्रिंट करायचं, आता हे नेम प्रिंट करायचं आहे, डेटा टाईप प्रिंट करायचं आहे, तर त्यासाठी मला प्रत्येक वेळेला ते डेटा टाईप, नेम आणि त्याला व्हॅल्यू हे असाइन करून मला ते प्रत्येक नेम हे प्रिंट करत बसायला लागत होतं. म्हणजे आता इथं मी कॅरेक्टर दिलेला आहे, इथं नेम दिलेला आहे, मग प्रिंट काय करणार नेम, त्याच्यानंतर सेम तसंच मग त्याच्यामध्ये आयडी
आयडी पण मला प्रत्येक वेळेला प्रिंट करायची. मग त्याच्यानंतर फ्लोट पण मला प्रिंट करायचं. म्हणजे वेगवेगळे जे काही डेटा टाइप आहे ते मी प्रत्येक वेळेला प्रिंट करत बसू शकत नाही. ज्यावेळेला मला मल्टिपल, आता हे एम्प्लॉयी आहे, एम्प्लॉयीचा मल्टिपल डेटा घ्यायचा आहे, त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला प्रिंट करत बसू शकत नाही. त्यामुळे आपण इथं शॉर्टकट काय केलं, हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर नेम केलं, इथं डिक्लेरेशन केलं आणि सिम्पली इथं त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे मेन फंक्शनमध्ये, आणि ते प्रिंट करून टाकायचं इथं. इथं आता सध्या इथं प्रिंट नाही आहे. आता आपण प्रोग्राममध्ये बघणार आहे की ही जे काही व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू दिलेली आहे ती प्रिंट करून आपण ते एक्झिक्यूट कसं होतंय हे टोटली सगळे बघणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला आतापर्यंत कळालंच असेल की आपण स्ट्रक्चर का शिकतोय. कारण आपण सिम्पली ज्यावेळेला व्हेरिएबल डेटा टाइप घेत होतो त्यावेळेला ते प्रत्येक वेळेला प्रिंट करत बसायला लागत होतं. इथं तसं करायचं नाही. इथं डायरेक्टली एकदाच डिक्लेअर करून घ्यायचं स्ट्रक्चरमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं कॉल करायचं, त्याला व्हॅल्यू असाइन करायची आणि प्रिंट करून सोडायचं. ठीक आहे. हे आपण ग्रुप वाईज करू शकतो. म्हणजे ह्या एकाच ग्रुपमध्ये एकच व्हेरिएबल घेऊन ते डायरेक्टली आपण तिथे टाइप्स कोणकोणते आहेत ते इथं इनिशियलाइज करून घेऊ शकतो. त्यासाठी आपण स्ट्रक्चर वापरतोय. ठीक आहे. स्ट्रक्चरचं तुम्हाला ॲडव्हान्टेजेस कळालं की आपण काय यूज करायला लागलोय. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता हा आपण हे जे काय आतापर्यंत आपण बघितलं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन ते एक्झिक्यूट करून बघूया टर्बो सी वर. तर बाळांनो आपण इथे जे टर्बो सी वर आपण प्रोग्राम करून बघणार आहे, जे आता आपण शिकलो डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन स्ट्रक्चरचं, त्याच्यासाठी आपण पहिला इथे हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेऊया, जे आहेत stdio.h आणि conio.h. त्याच्यानंतर तिथं आपण एक्झाम्पलमध्ये बघितलेलंच आहे की आपण कसं करतो, फक्त इथं ते एक्झिक्यूट करून बघत आहोत. स्ट्रक्चर डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन. तर आपण इथं आता स्ट्रक्ट हा कीवर्ड घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं स्ट्रक्टचं नाव म्हणजे एम्प्लॉई. त्याच्यानंतर ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करून घेऊया. ओपन मध्ये आपण त्याच्यानंतर एक 3 एम्प्लॉईचे जे काही हे आहेत टाइप्स आहेत, म्हणजे एम्प्लॉईचं काय काय असतं, नेम असतं, आय डी असतं, सॅलरी असतं एम्प्लॉईचं, ते आपण डिक्लेअर करून घेणार आहोत व्हेरिएबल. त्याच्यासाठी नेम घेतलेला आहे पहिला एम्प्लॉईचं, त्याला डेटा टाईप कॅर दिलेला आहे. त्यानंतर आपण आय डी घेणार आहे, त्याच्यासाठी इंटिजर डेटा टाईप. त्याच्यानंतर EMP आय डी. त्याच्यानंतर आपण घेऊया एम्प्लॉईचं फ्लोट डेटा टाईप फ्लोट. सॅलरी घेऊया एम्प्लॉईची सॅलरी. त्याच्यानंतर आपण हे डिक्लेरेशन केलेलं आहे, ब्रॅकेट क्लोज करूया आणि कोलन देऊया. त्याच्यानंतर आपण व्हाईड मेन घेऊया, इंट मेन घेऊया. इंट मेन फंक्शनमध्ये आपण कॉल करणार आहे जे आहे स्ट्रक्ट एम्प्लॉईचा एक व्हेरिएबल तयार करून आपण जे आता बघितलंच आपण कॉल करणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण इथं व्हॅल्यू असाइन करणार आहे त्या व्हेरिएबलला मेन फंक्शनमध्ये. इंट मेन ब्रॅकेट ओपन क्लोज करायचा. त्याच्यामध्ये हे जे काही मी लिहिते आहे ते कमेंट आहे, ते एक्झिक्यूट होत नाही. मी तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलसाठी हे लिहिते आहे. इथं त्या कमेंट करण्यासाठी काय वापरतात, स्लॅश स्टार. मी आता काय करणार आहे, ह्याच्या मेन फंक्शनमध्ये डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन करणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे, त्याला व्हॅल्यू असाइन करणार आहे. ते आता मी इथे लिहिते. ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही कारण त्याला कमेंट आहे, स्लॅश स्टार डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन स्ट्रक्चर व्हेरिएबल. हे आपण इथं लिहिलं. ठीक आहे. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण ह्याच्यामध्ये मेन फंक्शनमध्ये काय करणार आहे ते मी लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, पहिला डिक्लेअर करूया. म्हणजे आता स्ट्रक्ट एम्प्लॉई, जे काय एम्प्लॉई आहेत ते, त्याचा आपण एक व्हेरिएबल तयार करूया. इथे व्हेरिएबल घेऊया EMP
ठीक आहे. हा आपला व्हेरिएबल घेतलेला आहे एम्प्लॉईचा आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू देऊया. आता एम्प्लॉईचे काय काय आहेत तर आयटम्स, नेम आहे, त्याच्यानंतर आय डी आहे आणि सॅलरी आहे. मग मी पहिला ह्याच्या वाईजच घेणार, जे काय सिक्वेन्स वाईज. म्हणजे पहिला नेम आहे तर नेम डिक्लेअर केलं डबल कोटमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आय डी, आय डी दिली 201. त्याच्यानंतर सॅलरी आहे 800 रुपये, 8000 सॉरी 8000. ती आहे पॉईंटमध्ये, त्यामुळे त्याचा डेटा टाईप फ्लोट राहणार. ठीक आहे. तर हे आपण व्हॅल्यू इनिशियलाइज केलं. तर त्याच्यानंतर आता आपण प्रिंट करूया. ठीक आहे. आपण आता तिथे जे काही एक्झाम्पल बघितले, जे आपण पीपीटी मध्ये बघितले एक्झाम्पल, ते सगळे एक्झाम्पल आहेत ते फक्त डिक्लेअर कसं करायचं, इनिशियलाइज कसं करायचं. ऍक्च्युअल कोडमध्ये डिक्लेरेशन करून इनिशियलाइज करून प्रिंट करावं लागतं, त्याशिवाय दिसत नाही. आता आपण इथं प्रिंट करूया. म्हणजे जे काय आपण नेम, आय डी आणि सॅलरी घेतलेलं आहे ते प्रिंट करूया. प्रिंटसाठी डबल कोटमध्ये पहिला पण काय आहे नेम, मग नेम त्याच्यानंतर त्याचा हे स्पेसिफायर काय राहणार आहे, हे पहिलं नेमचं काय कॅरेक्टर, त्यासाठी डिवाइड बाय एस असणार आहे. म्हणजे स्ट्रिंग हा कॅरेक्टरचा स्पेसिफायर असणार आहे, त्यामुळे स्पेसिफायर हा यस. त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर बाहेर कोलन, आणि जे काय एम्प्लॉई आपण व्हेरिएबल घेतले ते डॉट वापरून आपण नेम घेतले. त्याच्यानंतर सेम तसंच आपण प्रिंट करणार आहे आय डीचं, एम्प्लॉई आय डीचं आहे, एम्प्लॉई आय डी, EMP आय डी, किंवा आपण आय डी लिहिलं तर चालतंय. हे प्रिंटमध्ये दिसणार आणि इथं जे काही तुम्ही स्टोअर करताय EMP डॉट नेम, ह्याची व्हॅल्यू ऍक्सेस होणार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण फक्त प्रिंट करून घेऊया. आय डी घेतली, आय डीचं स्पेसिफायर, आता आय डी असल्यामुळे हे इंटिजर आहे, त्यामुळे डेटा स्पेसिफायर काय राहणार आहे, डी, %D एम्प्लॉई डॉट आय डी. ठीक आहे. तर हे EMP काय येतंय, जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय तो स्ट्रक्ट एम्प्लॉई EMP हा व्हेरिएबल आहे. तिथून आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू ऍक्सेस व्हायला लागल्यात आणि आपण त्या EMP मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केल्या. ठीक आहे. तर ते डॉट ऑपरेटर मी तुम्हाला सांगितलंय, डॉट ऑपरेटर वापरून ते ऍक्सेस करून घ्यायचे. त्याच्यानंतर आय डी घेतल्यानंतर आहे सॅलरी, तर सॅलरी इज स्पेसिफायर काय राहणार आहे, फ्लोट असल्यामुळं F, %F कोलन EMP %F. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर सेमिकोलन देऊन हे कॉमा देऊन EMP डॉट सॅलरी. ठीक आहे. तर आता याचं एक्झिक्युशन कसं होतंय बघूया. क्लोज करायचा ब्रॅकेट, त्याच्यानंतर खाली रिटर्न करायची व्हॅल्यू 0. तर आता आपण इथं हा ब्रॅकेट क्लोज करूया. आपण हे काय केलं, वरती आपण डिक्लेअर केलं, त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घेऊन मेन फंक्शन मध्ये एक व्हेरिएबल घेतला EMP नावाचा एम्प्लॉईचा, त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यू असाइन केली आणि त्या व्हॅल्यू इथं प्रिंट केल्यात खाली. ठीक आहे. हे सगळं मेन फंक्शन मध्ये झालं. आता आपण ते कसं एक्झिक्यूट करतोय बघूया आणि काय आउटपुट येतोय हे बघूया. हे आपण व्हॅल्यू असाइन केली बाळांनो. आता बघूया कंपाईल करून, 0 एरर आहे, सगळा कोड आहे तो बरोबर आहे, करेक्ट आहे, सिंटॅक्स वगैरे. एंटर करून इथं आता आपलं आउटपुट आलेलं आहे नेम, आय डी आणि सॅलरी. नेम आहे श्रुती, जे आपण इनिशियलाइज केलेलं आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉई आय डी आहे 201. त्याच्यानंतर सॅलरी आहे 0, जे काय आपण प्रिंट केले. आता बघा इथे आपण जे आपण व्हेरिएबलला म्हणजे नेम या व्हेरिएबलला कोणती व्हॅल्यू असाइन केली आहे, श्रुती, ती इथं प्रिंट झाली. त्याच्यानंतर तसंच सेम एम्प्लॉई आयडी कोणती होती, तर 201 ही आयडी आपण तिथं इनिशियलाइज करून घेतलेली व्हॅल्यू ती इथं प्रिंट झालेली आहे. सेम सॅलरी. तर हे अशा प्रकारे आपण एक्झिक्यूट केलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर हा कोड पूर्ण टाकून बघा, करून बघा आणि त्याच्यानंतर एक्झिक्यूट करून बघा. तर बाळांनो, आपण आता टर्बोसीवर हे एक्झिक्युशन बघितलेलं आहे. तुम्हाला आता ते कळालंच असेल. त्याच्यानंतर आपण हा सेशन इथं थांबवतो आहोत. हे लेक्चर आपण थांबवतो आहोत. आपण ह्या लेक्चरमध्ये आतापर्यंत डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन ऑफ अ स्ट्रक्चर शिकलो. स्ट्रक्चर कसं डिक्लेअर करतात, व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतात, इनिशियलाइज कसं करतात, त्याला व्हॅल्यू असाइन कसे करतात, हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्यानंतर आपण इथं स्टॉप करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण
इनिशियलायझेशन असाइनिंग स्ट्रक्चर मेंबर युझिंग पॉइंटर बघणार आहोत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.